नमस्कार मंडळी. हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट आता पाहायला मिळतोय मित्रांनो. इंद्रजितने आणलेली पुस्तकं मात्र आता मालतीने चुलीत टाकले. आता मात्र ते पुस्तकं वाचवता वाचवता इंद्राची हातं पूर्णपणे भाजून जाणार आहेत. होय मित्रांनो, मालिकेमध्ये मालतीचा मात्र खाष्ट सासूचा आपल्याला आता रूप पाहायला मिळतंय. इकडे मालिकेच्या सुरुवातीलाच आपल्याला दाखवलं जातंय ती जी असते ना, तिला आता काही करून खूप संताप आलेला असतो. ती फक्त वाटच बघत असते की इंद्रा आता घरातून कधी बाहेर जातो. एकदा का इंद्रा घराच्या बाहेर गेला की मालती मात्र राणीला चक्क आता जाऊन तिचा हातच पिरगाळते. म्हणते, हे बघ राणी, हे पुस्तकं तू कुठून आणले मला माहिती नाही आहे, कसे आणले ते सुद्धा मला माहिती नाही आहे, पण इंद्राने तुझ्या पुस्तकासाठी माझ्याशी खोटारडेपणा केला आहे. माझा इंद्रा फक्त तुझ्यामुळे आज तो माझ्याशी खोटा बोलतोय. हे बघ राणी, हे पुस्तक त्याचं घड्याळ त्याने गहाण ठेवून तुला आणून दिलेत. मला पक्क माहिती नाही आहे, मला ते आता सगळं समजले. हे सगळं कारस्थान केवळ तुझ्यामुळे त्याने केले. तुला माहीत नाही आहे ग, हे घड्याळ किती महागाचं होतं. तुला त्याची काय किंमत असणार आहे? तू एका वस्तीत राहणारी भिकारडी पोरगी. तुला मी आत्ताच सांगते राणी, लवकर जा, ते पुस्तकं वापस कर आणि माझ्या इंद्राचं घड्याळ मला वापस आणून दे. बाकी मला काहीच माहीत नाही. मी तुला संध्याकाळपर्यंतचा वेळ देते. आता राणी म्हणते की अहो मालती मॅडम, माझा हात सोडा, तुम्ही दुखतंय मला. तर ती म्हणते, अजिबात नाही सोडणार मी. मालती आई प्लीज, इंद्र सर आले की मग मी जाते ना. आता मात्र माझं काम मी पटपट आवरून घेते. इंद्र सर सोबत असले की मग मी जाऊ शकते. मला माहीत नाही त्यांनी कुठून पुस्तकं आणले. तेव्हा मात्र मालती म्हणते, हे बघ, मला ते फुकटचे नाटकं तू सांगायचे नाही आहेत. मला काही येडं समजलीस की काय तू? अगं इंद्रा खरंच पुस्तकं तिकडे मागे वापस नेऊन देणार आहे का? इंद्रा आला म्हणजे ते पुस्तकं वापस द्यायला जाणारच नाही आहे तो. त्याचमुळे तू ही आयडिया लावतेस ना. हे बघ, आता तू नाटकं करू नको. इंद्राला अजिबात तू सांगायचं नाही आहे. तुझं तू लवकरात लवकर जा आणि घड्याळ मात्र परत घेऊन ये. जर घड्याळ तू आणलं नाही तर माझ्याशी तुझी गाठ आहे. राणी म्हणते, अहो मालती मॅडम, असं काय करताय? इंद्रजित सरांना मला बोलू तर द्या. आता मात्र मालती म्हणते, याच्यातला एक जरी शब्द इंद्राला कळला आणि तू गेलीस घड्याळ वापस आणायला, पुस्तकं वापस करायला, तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आहे. आता राणी पुस्तकं त्या पिशवीत घालते आणि निघते. इकडे मात्र मालतीची कुरकुर चालूच असते. या भिकारड्या अवदसेमुळं माझ्या इंद्राला त्याचं घड्याळ विकावं लागलं. काय केलं देव जाणे. इंद्रा आता नेमका तिकडून रोडनी येत असतो आणि राणी त्याच रोडनी आता चाललेली असते. तिच्या हातात पुस्तकांची बॅग असते. आता मात्र प्रेक्षकांनो, इकडे आता राणी जेव्हा इंद्राला बघते तर ती घाबरते. ती आता लपून बसते. तिकडून इंद्रा आता गायब होतो. इंद्रा तिच्या समोर येतच नाही आणि जेव्हा राणी परत रस्त्यावर येते तेव्हा मात्र इंद्रा पटकन तिच्या समोर येतो. काय राणी, काय चाललंय लपवा छपवी? तू आता माझ्यापासून का लपत होतीस? काय घेऊन चाललीस तू? तुझ्या पाठीमागे काय, मला पटकन दाखव. राणी बोलते, अहो इंद्रजित सर, काही नाही आहे, माझ्या हातात काय असणार आहे? इंद्रा म्हणतो, नक्कीच राणी, तुझ्याकडं काहीतरी हातात आहे. तू काहीतरी गडबड करतेस आणि माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतेस. राणी पटकन सांग काय आहे. राणी म्हणते, सर खरंच अजिबात काही नाही आहे माझ्याकडे. आता मात्र राणी म्हणते, अहो काहीच नाही, माझ्यावर भरोसा नाही आहे का? इंद्रा म्हणतो, मला सगळं कळतंय, तुला अजिबात खोटं वगैरे बोलता येत नाही. राणी प्लीज सांग काय चाललंय, मला समजेल अशा भाषेत पटकन सांग, तुझ्या हातात काय आहे? तेव्हा मात्र आता राणी म्हणते, मी माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासाला चालले होते. इंद्रा म्हणते, इकडं तुझी कोणची मैत्रीण राहते ग? या रोडला तर तुझी कुठलीच मैत्रीण नाही आहे. आता मात्र राणीची बोबडीच वळते. इकडे लगेच इंद्रा म्हणतो, हे बघ, तू हे पुस्तक घेऊन कुठे चाललीस राणी? मला पटकन सांग. तुला नको आहेत का हे पुस्तकं? तुला नको आहेत का? मला सांग ना. मी एवढ्या प्रेमाने तुझ्यासाठी आणले. तुला अभ्यास करायचा आहे, तुला वकील बनायचं तुझं स्वप्न आहे ना, म्हणून मी हे पुस्तकं तुला आणले राणी अभ्यास करण्यासाठी. मग हे पुस्तक तू आता काय करणार आहेस? राणी म्हणते, सर मला असं कुठं म्हटलं मी लागत नाही आहेत हे पुस्तक? तसं काहीच नाही आहे. तुम्ही घरी जा, मी येते लगेच अभ्यास करून. इकडे मात्र इंद्रा म्हणतो, नक्कीच राणी, तुला कोणीतरी काहीतरी नक्कीच कोड्यात टाकलेलं आहे. पुस्तकं देऊन तू घड्याळ आणायचं चालली आहेस हे मात्र मला आता समजलंय. नक्कीच. आता राणी मात्र, सर खरंच असं काही नाही आहे. आता मात्र ती बोलत असते, सर प्लीज तुम्ही आता ऐका ना, मला जाऊ द्या, तुम्ही आता घरी जा बरं. इंद्रा म्हणतो, अजिबात नाही. इंद्रा तिचं ऐकत नाही. आता मात्र इंद्रा राणीचा हात पकडतो आणि तिला घरी घेऊन येतो. इकडे घरी आल्याच्या नंतर मालतीला विचारतो, आई अगं काय चाललंय तुझं? काही बोलली आहेस का तू राणीला? तू खूप चुकीचं वागतेस आई राणीसोबत. आता मात्र मालती बोलते, ए काय केलं रे मी? माझ्याशी असं येऊन जोरात आवाजात बोलायचा अधिकार नाही आहे इंद्रा तुला. तुला काही कळतं की नाही कोणाशी बोलतोयस? इंद्रा म्हणतो, आई हे बघ, तू चुकीचं केलंस. असं का केलंस तू राणीसोबत? राणीला ते पुस्तकं वापस करून यायला तू का सांगितलेस? का तर ते घड्याळ आणायसाठी ना.
राणी म्हणते, मालती मॅडम मी नाही सांगितले इंद्रजित सरांना. मालती मात्र आता चिडते, तिच्या जवळ जाते आणि तिचं अक्षरशः तोंडच दाबते. म्हणती, दे इकडे ते पुस्तकं. ते पुस्तक घे इंद्रा, तू तर गपचूपच बस आता. तुला अजिबात काही जमत नाही ना करायला. आता मी मालती काय करते बघ. मालती पुस्तक घेते आणि चक्क पुस्तकं मात्र जळत्या चुलीतच टाकते. आता पुस्तकं जळायला लागतात, भराभर त्याला आग लागते आणि इंद्रा मात्र पळत जाऊन स्वतःच्या हाताने चुलीतले पुस्तकं काढायचा प्रयत्न करतो. आगीला बाजूला करतो, आग विझवण्याचा प्रयत्न करतो, पुस्तकं मात्र बाहेर काढतो. आता मात्र प्रेक्षकांनो, इंद्राचे दोन्ही हात पूर्णपणे भासतात. इकडे मात्र राणीला काहीच सुचत नाही. राणी रिक्वेस्ट करत असते, नाही मालती मॅडम मी काहीच बोललेली नाही आहे. पण आता मित्रांनो, उद्याच्या भागात काय धमाका होणार आहे हे मात्र बघणं खूपच रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी, हुकुमाची राणी ग या मालिकेचे सगळेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.